स्वागत आहे. थँक्यू. माझा पहिला प्रश्न असा आहे, या क्षेत्रामध्ये तुमची गोडी कशी निर्माण झाली? खरं तर गोडी निर्माण झाली असं म्हणण्यापेक्षा मी याच्यात तसा ढकलला गेलो. झालं होतं कसं की साधारण ही गोष्ट आहे 90च्या दशकातली, आणि तेव्हा एक ट्रेंड असा होता की मुलाने सायन्सला गेला आणि फर्स्ट क्लास मिळवला की त्याने इंजिनियर व्हावं किंवा डॉक्टर व्हावं. बरोबर आहे. तर मला वडिलांनी बाळाभाऊप्रमाणे महाराष्ट्रीयन फॅमिलीमधला आहे मी, त्यांनी मला इंजिनिअरिंगला टाकलं. म्हणजे मुलगा सायन्सला पास झालेला आहे 12वी, तर याने इंजिनियर व्हावं. पण मला ते काही जमलं नाही. फर्स्ट इयरला नापास झालो. परिस्थिती काही तशी चांगली नव्हती. मग वडील म्हटले, बाबा पोटापाण्याचा बघा. आणि मला दुसरी आवड होती थिएटरची. नाटकात काम करणे, नकला करणे, थिएटरमध्ये रमणे, ही माझी गोष्ट होती. वडील म्हटले थिएटर करण्यापेक्षा काही पोटापाण्याचं बघा. तर मग मी विचार केला की पोटापाण्याचं बघा म्हणजे काय बघूया. ॲक्सिडेंटली तेव्हा मला एकाने कॅज्युअल लेबरमध्ये काम दिलं. बाबा मित्र होता तो एका 5 स्टार हॉटेलमध्ये, सेंटर हॉटेल झूचं. तेव्हा म्हणजे जुन्या सिनेमात पाहाल तुम्ही तर सगळे ते सेंटर झूचे तुम्हाला शूटिंग दिसतील. अमिताभ बच्चनचे सिनेमे बघा 80च्या दशकातले किंवा 90च्या दशकातले. त्या हॉटेलमध्ये मला कॅज्युअल लेबर म्हणजे भांडे वगैरे घासण्यासाठी किंवा सर्व्हिस करण्यासाठी जी घेतात कॅज्युअल लेबर, त्याच्यामध्ये मला त्याने नेलं. तर तिथे आतमध्ये गेल्यानंतर मी पाहिलं आलिशान किचन, ते बँक्वेट हॉल, स्विमिंग पूल, त्याच्याभोवती ते स्टार्स बसलेले आहेत मोठे मोठे, ज्यांना आपण पडद्यावर बघत होतो ते प्रत्यक्षात पाहिले. म्हणजे ते डिंपल कापडी असेल त्या काळची किंवा बरेचसे असे सिने तारका पाहिले. आणि तिथे मला ते त्यांचं ते जेवण वगैरे बुफे हा पाहिला. तर तुम्हाला माहिती आहे की मराठी कुटुंबात जन्मलेला एखादा मुलगा त्या काळी मसाला डोसाच्या पलीकडे आपण काही खाल्लं नव्हतं. आणि मला ते पनीर आणि तंदुरी आणि ह्या सगळ्या गोष्टी मला भारावून गेल्या. आणि मी पाहिलं, म्हटलं अरे हे खूप चांगलं क्षेत्र आहे. मग तिथे मी चौकशी केली की इथे नोकरी मिळण्यासाठी काय करावं लागेल. हे जे पांढरे शेफ युनिफॉर्म घातलेले आहेत किंवा जे टाय कोट घालून जे वेटर आहेत, मॅनेजर्स आहेत, ही माणसं आली कुठून, ह्या माणसांना शिकवलं कोणी. आणि त्यावेळेस इंटरनेट नव्हतं, ना कुठलाही सोशल मीडिया नव्हता. मग लोकांकडे चौकशी केल्यानंतर मला कळलं की हॉटेल मॅनेजमेंट नावाचा एक कोर्स आहे जो नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ह्या संस्थेमार्फत शासकीय जे हे आहे टुरिझम डिपार्टमेंट त्यांच्यातर्फे चालतो. म्हणून मग मी त्याची चौकशी केली. ऑल इंडिया लेवलला एक्झाम असते, मग ती परीक्षा दिली आणि इंजिनिअरिंगला रामराम ठोकून मी या क्षेत्रामध्ये आलो. अशा प्रकारे माझी ती ॲक्सिडेंट आहे, अपघात आहे. ॲक्सिडेंटली तुमची गोडी निर्माण झाली. येस. हॉटेल मॅनेजमेंट पासून ते आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासाबद्दल सांगा. चांगला प्रवास आहे. सुरुवातीला जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट जॉईन केलं तेव्हा मराठी मुलं फार कमी होती. म्हणजे त्यामध्ये मराठी लोक त्याच्यात नव्हतेच. कारण हॉटेल म्हटलं म्हणजे एकतर हा आचारी असेल किंवा गल्ल्यावरती पैसे मोजणारा कॅशियर. याच्या पलीकडे हॉटेलबद्दल आपल्याला काहीही माहीत नव्हतं. मग त्यावेळेस जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतला त्यावेळेस मग मला वेगवेगळे डिपार्टमेंट माहीत पडले. आणि कठीण पडत होतं ह्या गोष्टी की इंग्रजीचं अडचण होती. परत काही ज्या गोष्टी आहेत कारण ज्या आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये नसतात. उदाहरणार्थ काही केक्स असतात, पेस्ट्रीज असतात, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. त्यावेळेस जे कॅथलिक्स होते किंवा जे पारसी मुलं होती त्यांना ते यूज टू होतं. तेव्हा मला ती अडचण गेली. पण तरीसुद्धा मग मी मला आवड होती, मला करायचंच होतं.
मग मी ते शिकत शिकत गेलो आणि हॉटेल मॅनेजमेंट मी केलं. क्रिएटिव्हिटी होती माझ्याकडे, इंग्रजीचा थोडी अडचण यायची, पण तरी हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर मग मला वाटलं माझा व्यवसाय करावा. परंतु तेव्हाही आपली महाराष्ट्रीयन कल्चर आहे किंवा मराठी लोकांची जी टेंडन्सी आहे की बाबा ग्रॅज्युएशन झालं, वयाची 21-22 झालं, बाबा तू नोकरी कर. आईवडिलांनी सांगितलं बाबा व्यवसाय नाही करायचा, नोकरी महत्त्वाची. व्यवसाय काय आज आहे उद्या नाही, आपल्याकडे भांडवल नाही. ज्या नेहमीच्या ज्या अडचणी, त्या अडचणी वडिलांनी आईने सांगितल्या, त्यात त्यांचा दोष नाही, कारण आपलं कल्चर ते आहे. म्हणून मग मी नोकरी केली. मग त्यावेळेस सेंटर हॉटेल जे एअरपोर्टचं आहे तिथे मी किचनमध्ये नोकरी सुरू केली. काही वर्ष तिकडे केलं, 12-14 वर्ष काम केलं. त्यावेळेस मला वाटलं की मला जे येत आहे, जे मी शिकलो आहे 12-14 वर्षात, परदेशातही काम केलं, आणि मग मला वाटलं की मला जे येतं आहे ते आपल्या लोकांना शिकवावं. म्हणून मग मी मास्टर डिग्री तोपर्यंत केली होती. शिकता शिकताच मी जे केला अभ्यास तो नोकरी करता करता शिकलो. आणि त्यानंतर मग मी हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली प्राध्यापक म्हणून. आणि मग भारतीय विद्यापीठ असेल किंवा मग आणखी काही कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये बरीचशी तरुण पिढी घडवण्याचं मी काम केलं. आज सोशल मीडियामुळे शेकडो विद्यार्थी माझ्याबरोबर म्हणजे आहेत ग्रुपमध्ये, हे करतात. आणि मग मला वाटलं की मी चांगलं लोकांना शिकवू शकेल. आणि मग मी तो प्रवास सुरू केला. तो कोविड काळापर्यंत आणि आजही तोच प्रवास सुरू आहे माझा, की कन्सल्टन्सी घेणं, लोकांचे रेस्टॉरंट उभे करणं, व्यवसाय उभा करणं आणि त्यांना बळ देणं, हा माझा छोटासा प्रवास आहे. छोटासा नाही, प्रचंड भरपूर मोठा आहे आणि अनेक खडतर प्रवास करून तुम्ही आला आहात. माझा पुढचा प्रश्न असा आहे की कोरोना काळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना घेऊन चेतक अकॅडमीच्या मार्फत तुम्ही अनेकांना प्रशिक्षण दिलंय, तर या प्रवासाबद्दल सांगा तुमच्या. तोही अपघात आहे. जसा ह्या व्यवसायात आलो तो अपघात आहे. असं झालं की जेव्हा कोविडचा काळ आला आणि आपल्याला 24 मार्चपासून सगळं बंद झालं, 24 मार्च 2019 पासून, त्यानंतर हॉटेल व्यवसाय बंद झाले, सगळं बंद झालं. ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या ठप्प झाल्या. अशा वेळेस मीही विचार करत होतो काय करूया काय नको करूया. आणि एकदा एक अभिषेक म्हणून आमच्याकडे एक कॅशियरचा हॉटेल म्हणजे याच्यामध्ये काम करणार होता, त्या व्यक्तीचा मला एकदा फोन आला, साधारण मे महिन्याचा काळ. त्याने मला फोन केला की सर माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, 5वा वाढदिवस, 9चा मुलगा आहे, तर मला त्याची पार्टी द्यायची. काही 15-20 लोक येणार आहेत, तर त्यांच्यासाठी आम्हाला हे करायचं आहे, व्यवस्था करायची. मी म्हटलं स्विगी झोमॅटो किंवा एखाद्या केटररला सांग, ते आणून देतील. त्याने अडचण अशी सांगितली की सर पगार कमी झालेले आहेत, माझ्याकडे एवढं बजेट नाही की मी चांगलं काही जेवण बनवू शकेल, तर आणि मला कार्यक्रम तर करायचा आहे, तर तुम्ही काहीतरी आयडिया द्या, काय करता येईल. आता कोविडचा काळ असल्यामुळे मी जाऊन बनवू शकत नाही मदत म्हणून, किंवा तोही येऊ शकत नाही. म्हणून मग मी त्याला म्हटलं की एक काम कर, मिसेस त्याची होती तर घरात नॉर्मल जेवण बनवणारी. मी म्हटलं मिसेसला मी सांगतो काय गोष्टी, त्या गोष्टी आणून ठेवा. मग बिर्याणीचा मेनू तयार केला आणि म्हटलं की स्नॅक्ससाठी काही फूड येतात, फ्रोझन फूड जे हॉटेल्समध्ये मिळतात, ज्या कंपन्यांचे आहेत, तर मी सांगितलं की अमुक ठिकाणी जा, त्याच्यातून तू चीज बॉल्स आण, फ्रेंच फ्राईज आण वगैरे, ह्या गोष्टी मी सांगितल्या ज्या खूप कमी पैशात येतात. आणि त्याने ते आणल्या. बिर्याणी जी होती ती मी सांगितलं एवढा ग्रॅम कांदा फ्राय करून ठेवा, हे करा ते करा, हे सांगितलं. आणि व्हॉट्सअप कॉलिंगवरती, म्हणजे आपला जो व्हिडिओ व्हॉट्सअप कॉलिंग आहे त्याच्यावरती त्याने त्याच्या पत्नीने दाखवलं, सर हे एवढं चिकन पुरे आहे का, हां बरं पुरे आहे. सर एवढं दही घालू का, नाही नाही थोडं कमी घाल, नाही नाही थोडं जास्त घाल. अशा प्रकारे ती बिर्याणी बनली, चांगली बनली. आणि त्याने जे फूड आणलेलं फ्रोझन फूड,
तर फूड त्याने फक्त तळून द्यायचं होतं, फ्राय करून द्यायचं होतं. ते तर काम चोख केलं. फोन आला रात्री, सर धन्यवाद, माझं 3,000त काम झालं. जे मला 15,000 किंवा असं लागणार होते ते माझं फक्त 3,000त काम झालं. मी म्हटलं इट्स ऑल राईट, वेलकम वगैरे. 8 दिवसांनी त्याच माणसाचा मला फोन आला. म्हटलं की सर ते जे काही कबाब्स आणलेले, ते जे काही स्नॅक्स आणलेले, ते मला 5-5 किलो हवेत. मी म्हटलं एवढे कशाला हवेत, काय कारण आहे? म्हटलं की सर जे लोक जेवण करून गेले त्यांना विचारलं की कोणी बनवलं काय, तर आम्ही म्हटलं आम्हीच बनवलं. तर आम्हाला त्यांच्या ऑर्डर्स आल्यात. आम्हाला त्यांच्या ऑर्डर्स आल्यात आणि मिसेस पण घरी आहे, तर 2 पैसे पण मिळतील. तर आणखी मिळतील का? मी म्हणेन मिळेल ना, जा आणि माझं नाव सांग आणि मिळतील. मग त्या गोष्टी घेऊ लागला. त्याची मिसेस होती, ती बिचारी शेअर मार्केट कुठेतरी कामाला होती. तिलाही जॉब नव्हता. मग त्यांनी बनवायला सुरुवात केली. मग सर आता पुढे काय करू? म्हटलं मी FSSAIचं ऑनलाईन फूड लायसन्स काढ. मग ते फूड लायसन्स ऑनलाईन कसं काढायचं ते मी त्याला सांगितलं. त्याने ते काढलं. आणि जेव्हा कॉलेज सुरू व्हायची वेळ आली की बाबा चला तुम्हाला 50% पगारावर आम्ही घेतो. मी म्हटलं अरे तू कॉलेज जॉईन करणार आहेस का? तो म्हटला कशाला सर? मला 20,000 पगार होता, मला 10,000 देतील. इथे मी आठवड्याला 20,000 रुपये कमावतोय. कारण त्याचा व्यवसाय वाढू लागला. मिस्टर आणि मिसेसने तो केटरिंग व्यवसाय सुरू केला. त्यावेळेस मी विचार केला की एका अभिषेकचं आयुष्य सर माझ्या फक्त एका व्हॉट्सअप कॉलिंगने बदलू शकतं. तर हाच प्लॅटफॉर्म, ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म जर मी मोठ्या प्रमाणात वापरला, शिकून घेतलं समजा मी, तर शेकडो अभिषेकचे घरं उभे राहू शकतात. आणि आपलं जी आर्थिक उन्नती हा महत्त्वाचा जो आपलं मिशन आहे. कोविडच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं की ठीक आहे आपण मास्क वापरू, आपण डबल वॅक्सिनेशन घेऊ, पण जे आर्थिक जे नुकसान झालेलं आहे, जी दरी आहे, ती दरी भरून काढण्यासाठी ही चळवळ उभी करावी. म्हणून शेफ चेतक अकॅडमी एक फक्त अकॅडमी म्हणून नाही उभी केली, तर एक मराठी लोकांची आर्थिक चळवळ हॉटेलिंग क्षेत्रामधली मी सुरू केली. आज 600पेक्षा जास्त लोक माझ्याकडे ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत. बरेचसे लोकांनी त्यांचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. आणि आज तुमच्यासारख्या चांगलं TV चॅनल आहे ते माझा इंटरव्ह्यू घेत आहेत. हा माझा एकंदर कोविड काळातला प्रवास आहे. 600 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलंय, मग त्यांनी स्वतःचं काही चालू केलं आहे का? हो, सगळेच नाही. आता बघ, तू ग्रॅज्युएशन केलेलं आहेस, बरोबर आहे. प्रत्येकाने नोकरी नाही केलेली किंवा प्रत्येकजण यशो शिखरावर जात नाही. कारण पालखीत सगळ्यांनी बसायचं, तर दांडा कोणी धरायचा. पण तरीही त्याच्यातल्या 40-50 लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी घरातल्या घरात सुरू केलं. घरातल्या घरात त्यांनी डिस्पोजेबल हे आणले पार्सल्स. थोडे भांडी घेतली 2,000-5,000ची. मी सांगितलं त्याप्रमाणेचे गॅस घेतला. आणि मी सांगितलं त्या रेसिपीज फॉलो करून त्यांनी स्वतःचे मेनू कार्ड तयार केले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला. बऱ्याच जणांना कोविडच्या काळामध्ये जे दुकानं होती जी बंद आहेत किंवा हे आहेत, त्यांना ते कमी पैशात मिळाली भाड्याने. त्यांनी डेअरिंग करून तिथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला. डोंबिवलीला आहेत, डोंबिवलीला पलावाला आहेत, मुलुंडला आहे. तुमच्याच अवनीतर्फे 2-3 व्यवसाय सुरू केलेला आहे फूड ट्रकचा. तसेच पुण्यामध्ये बरेच जण आहेत. नुसतं जेवण बनवतात असं नाही, काही लोकांनी प्रीमिक्स बनवायला सुरुवात केली. जे प्रीमिक्सने ग्रेव्हीज बनतात, ग्रेव्ही प्रीमिक्स बनवायला सुरुवात केली. काही लोकांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. काही लोकांनी आपले मुखवास आणि हे आहे मुखवास बनवायला सुरुवात केली. काही लोकांनी फक्त पीठ विकायला सुरुवात केली. म्हणजे जे आपलं याचं चकलीचं पीठ आहे, भाजणीचं पीठ आहे, अनारसाचं पीठ आहे, ह्या गोष्टी त्यांनी विकायला सुरुवात केली. यामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता की पुरुषांचा? 85% महिला. अरे वा. शेफ चेतक अकॅडमी मध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते?
शेफ चेतक अकॅडमीमध्ये प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा बेसिक होम शेफ कोर्स याचं प्रशिक्षण दिलं जातं. आता हे बेसिक कोर्स म्हणजे काय, तर त्यामध्ये तुम्हाला जेवण बनवता येतं आहे ठीक आहे, पण वस्तू कशा निवडाव्यात, साहित्य कसं निवडावं, तसेच ते जेव्हा तुम्ही क्लीन करता किंवा उदाहरणार्थ फ्लावर घेतला तर 1 किलो फ्लावर आपण लिहितो, परंतु तो कापल्यानंतर साफ केल्यानंतर तो किती मिळतो, ज्याला आपण इंग्रजीत इल्ड मॅनेजमेंट म्हणतो. तर हे इल्ड मॅनेजमेंट याच्याबद्दलचं पहिल्यांदा लोकांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर साहित्याची कशी नोंद करायची, म्हणजे जे साहित्य घेतो तर त्याचं कशी क्रमवारी असायला हवी विकत घेताना. नाही तर होतं कसं, खूप छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत, की समजा तुमची एक वस्तू आहे तर किराणा मालाची यादी असावी, त्याच्यानंतर भाज्यांची असावी, त्याच्यानंतर मिल्क प्रोडक्ट असतील किंवा नॉनव्हेज असेल, ही यादी असायला हवी, त्याचं वर्गीकरण असायला हवं, तरच तुम्हाला ती कॉस्टिंगचा अभ्यास करता येतो. कारण याच्यामध्ये कॉस्टिंग हा आत्मा आहे. हा झाला पहिला भाग. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं की कसं करावं, त्यानंतर मग समजा तुम्हाला टिफिन्सची आवड आहे, बाबा मला टिफिन्स करायचे आहेत, मग टिफिन्स करताना कशा टिफिन्स असाव्यात, ठीक आहे, कसं मेनू प्लॅन करावं, कशाबरोबर काय द्यावं. रोजच जर वरण भात भाजी पोळी दिली तर तुमच्या टिफिन्स रोज जाणार नाही. कितीही चांगलं असलं तरी त्याच्यात व्हरायटी द्यायला पाहिजेत. मग त्या टिफिन्समध्ये कमीत कमी पैशांमध्ये, म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो, याची फायनान्शियल मॅनेजमेंट जी आहे ती कशी करावी, तेवढ्या पैशात ते किती चांगलं देता येईल याबद्दलचं प्रशिक्षण दिलं जातं टिफिन्स जे करतात त्यांना. दुसरे काही लोक आहेत की जे म्हणतात की सर आम्हाला टिफिन्स नाही करायच्या, आमच्याकडे म्हणजे आम्हाला जास्त अग्निस्पर्श नको, आम्हाला जास्त गॅसवरचं काम नको, कुकिंग म्हटलं म्हणजे गॅस हवा असं काही नाही. मग त्यांच्यासाठी आम्ही सॅलड मेकिंगचा कोर्स आहे. म्हणजे हेल्दी फूड प्रोडक्ट्स, आज तुम्ही पाहाल सबवे किंवा काय आहेत त्या गोष्टी, त्या फक्त सॅलड्स देतात, त्याच्यात तुमचं पोट भरतं. 350 ग्रॅम साधारण लागतं आपल्या पोट भरायला, ते 350 ग्रॅम 400 ग्रॅमचे सॅलड्स देतात. म्हणजे आता सॅलडसोबत काहीतरी एखादं गोष्ट देतात, हमस देत असतील किंवा ब्रेड देत असतील किंवा किनवा देतात. ह्या गोष्टी कशा बनवाव्यात, सॅलड्स बनवणं फार काही रॉकेट सायन्स नाही, फक्त तुम्हाला ते कापता आलं पाहिजे व्यवस्थित, कारण ते देखणं दिसावं. तसेच त्याच्याबरोबर ड्रेसिंग्स कुठल्या कुठल्या बनवाव्यात, कारण हा सगळा खेळ ड्रेसिंगचा आहे. ड्रेसिंग म्हणजे तुला माहिती आहे ना की उदाहरणार्थ आता घरी समजा कधीतरी तुम्ही कांदा टोमॅटो काकडी कापता, त्याच्यामध्ये काय टाकता, लिंबू टाकता, साखर टाकता, थोडं मीठ टाकता, बरोबर आहे, ऑइलही टाकता, कदाचित सॅलड ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल, याला म्हणतो आपण ड्रेसिंग. मग हे चटपटीत ड्रेसिंग कसं बनवायचं ज्याने तुमच्या भाज्या चांगल्या लागतील, ज्याने तुमची फळं चांगली लागतील. नॉनव्हेजला काय ड्रेसिंग द्यावं, नॉनव्हेज सॅलड पण आहेत. ह्या सगळ्याचं शिक्षण जे आहे, हेल्दी फूड पॅकेट्स कसे बनवावेत याचंही शिक्षण दिलं जातं हेल्दी फूड पॅकेट कोर्समध्ये. तिसरा वर्ग आहे फूडमधलाच, ज्याला बेकरी प्रॉडक्ट्स बनवायचे आहेत. आज तू बेकरी म्हटलं म्हणजे पहिल्यांदा तुझ्या डोळ्यासमोर काय येतं, वाढदिवसाचा केक किंवा मग पाव. आता पाव बनवणं जे आहे, ब्रेड्स बनवणं, त्याच्यासाठी मोठा सेटअप हवा, मोठे अवन्स हवेत, ज्याची काही लाख रुपयात किंमत आहे. तो लगेच गृहिणीला किंवा होम शेफला बनवता येणार नाही. वाढदिवसाचे केक बनवायचे आहेत तर त्यासाठी प्रत्येकात हात तेवढा चांगला असेलच असं नाही, म्हणजे रांगोळीचा हात ज्याला म्हणतो. मग वाढदिवसाचे केक बनवत असाल तर ठीक आहे,
पण त्याला जोड देणारे काय बेकरी प्रोडक्ट्स आहेत जे कमी पैशात बनतील. पण कुकीज आहेत, पेस्ट्रीज आहेत, कपकेक्स आहेत, किंवा टार्ट ज्याला म्हणतो ते पणतीच्या आकाराचं असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी टाकतात. डोनट्स आहेत, कुकीजमध्ये खूप व्हरायटीज आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला एक 100 रुपयाला वगैरे विकता येतात. त्या दृष्टिकोनातून त्याचंही आम्ही होमशेफ गाईड म्हणून कोर्स आहे तेही देतात. आणखी शेवटचा एक वर्ग आहे ज्याला आणखी आराम हवा, आणखी सर आणखी काही सोपं आहे सांगा. मग त्याच्यासाठी आहेत ते रेडी टू इट प्रोडक्ट्स, म्हणजे इझी स्नॅक्स जे टेक अवे ते तुम्हाला फ्रोझन स्वरूपात मिळतात. तू पावभाजी घे किंवा छोले घे भटोरे, किंवा फ्रेंच फ्राईज घे, किंवा हे खूप चालणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा बर्गर्स घे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला रेडी टू इट मिळतात कंपनीच्या भावात. म्हणजे आता एक बघ ना की फ्रेंच फ्राईज आहेत, ते फ्रेंच फ्राईज तुला 260 रुपयाला होलसेलला चांगले फ्रेंच फ्राईज हे 250 किलो आपलं 250 ग्रॅम म्हणजे 2.5 किलो मिळतात. 2500 ग्रॅम 2.5 किलोचं बॉक्स तुला 260 रुपयाला मिळतं. एका प्लेटमध्ये तू 100 ग्रॅम देशील म्हणजे 10 ते 12 रुपयाचं फ्रेंच फ्राईज झालं, तुला किंमत पडली. तळण्यासाठी समजा आणखी 2 रुपये, बॉक्समध्ये आणखी 2 रुपये, म्हणजे ते फ्रेंच फ्राईज तुला 20 रुपये डोक्यावरून पाडी एवढ्यात तुला देता येतं. तुला फ्रायर ठेवायचं आहे घरात आणि त्याच्यामध्ये ते तळले की द्यायचे. याचे कमीत कमी तू 50-60 रुपये घेशील की नाही, म्हणजे दुप्पट फायदा. बरोबर आहे. म्हणजे हे एवढं सोपं आहे. पावभाजी जी आहे ती 150 रुपयाला 1 किलो मिळते फ्रोझन, म्हणजे ज्याला आपण आईस्क्रीमचे ब्लॉक्स असतात ना तशी ती पावभाजी 1-1 किलोचे ब्लॉक्स मिळतात. अतिशय सुंदर. त्याच्यात तू 1 लिटर पाणी टाकशील तर ती तुला 2 किलो जवळजवळ पावभाजी मिळणार. आज पावभाजी कमीत कमी 80 रुपये 100 रुपये आहे. तू घरातल्या घरात जरी ती पावभाजी म्हणजे ॲड करून विकलीस तुझ्या बिल्डिंगमध्ये, समोरच्या बिल्डिंगमध्ये, की बाबा तुझ्याकडे पावभाजी आहे, तर ती पावभाजी तुला एक प्लेट कमीत कमी 100 रुपये देऊन जाते. 8 प्लेट बनवल्यास 800 रुपये, 160 रुपयाची पावभाजी आणि आणखी एक 50-60 रुपयाचे पाव लागतील किंवा बटर लागेल किंवा काय, म्हणजे 300 रुपये जरी तुला खर्च झाला पॅकिंग सकट तरीसुद्धा तुला 500 रुपये 1 किलो दे दिला. एवढं सोपं आहे रेडी टू इट प्रोडक्ट्स आणि हे खूप जातात. आता तूच बघ ना, आठवड्याला कमीत कमी तू 100 रुपयाचे मोमोज खात असशील, 100 रुपयाची पावभाजी. तर आपणच स्वतः घरामध्ये 2,500 ते 3,000 रुपये एक फॅमिली ह्या गोष्टींवरती खर्च करतं. बरोबर आहे. मग आता विचार करा, मार्केट सांगतो 3,000 रुपये एक कुटुंब ह्या गोष्टींवरती एका महिन्याला खर्च करतं. आपल्या संकुलनामध्ये आपण ज्या राहतो त्या एरियामध्ये समजा 10 बिल्डिंग्स आहेत, एका बिल्डिंगमध्ये 25 घरं, 250 कुटुंब, 250 कुटुंबापैकी 25 लोकांनी जरी तुला 3-3 हजाराच्या ऑर्डर दिल्या तरीसुद्धा तुला 50,000 ते 70,000 रुपयाचा धंदा मिळतो. तर हे एवढं सोपं घरातल्या घरात हॉटेल निर्मिती हा जो माझा मिशन आहे ते असं चाललेलं आहे आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांना एज्युकेट केलेलं आहे. अतिशय वेगळी आणि चांगली संकल्पना आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीला जर हॉटेल चालू करायचं असेल नवीन, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? एखाद्या व्यक्तीला हॉटेल सुरू करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याने काय करावं की मुळात त्याला कुठला पदार्थ विकायचा आहे त्याच्यावरती त्याने अभ्यास करावा. तो कुठे मिळतो आणि त्याचं सातत्य कसं ठेवता येईल. एक छोटंसं उदाहरण घे ना. समजा तुला बिर्याणी विकायची, सोपं. तर बिर्याणीसाठी मला जो राईस मिळणार आहे, जो भात आहे, ते तांदूळ आहे, तो मला किती रुपयाने आणि सातत्याने तो मिळेल की नाही. तुला जी मिरची वापरायची, तुला जो मसाला वापरायचा आहे तो तुला सातत्याने मिळणार आहे की नाही. त्याचं कारण असं आहे की आपण आज बनवलेली गोष्ट ती उद्याही तुला देता आली पाहिजे. त्याला आपण म्हणतो की कंटिन्युएशन ऑफ टेस्ट, ज्याला आपण म्हणतो त्याचं सातत्य
जसं आता बघ कामतचा वडा घे किंवा चितळेंचा श्रीखंड घे, माझ्या लहानपणी जो खाल्लेला तोच अजूनही कायम टेस्ट आहे. त्यामुळे हॉटेल ज्याला करायचं आहे त्याने आपले प्रोडक्ट फायनल करावेत. पहिल्यांदा त्याची कॉस्ट किती आहे ती बघावी. त्याच्यानंतर अति डेकोरेशनला जाऊ नका, अति याला जाऊ नका. कर्ज काढत असाल तर कर्जाचा परतावा कसा आहे याची 6 महिन्याची तयारी तुमच्याकडे हवी. त्यामुळे तुम्ही जे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत ते तुम्ही पहिल्यांदा ऑनलाईन तरी विका, लोकांकडून त्याचे रिव्ह्यूज घ्या. फुकट देऊ नका. फुकट दिल्यानंतर तुम्हाला चांगलंच मिळणार, चांगलेच रिव्ह्यूज येणार. पहिल्यांदा तुम्ही जी हे हॉटेल टाकतात त्याच्या अगोदर स्टाफ किती कमी करता येईल, हा स्टाफ सोडून गेला तर माझं हॉटेल बंद नाही पडलं पाहिजे. खूप सारे उदाहरणं आहेत की अगदी म्हणजे 31st आला, दिवाळी आली आणि त्यांचा स्टाफ पळून गेला. म्हणून ती तुमची तयारी हवी की तुमचा स्टाफ विनाही हॉटेल सुरू झालं पाहिजे. म्हणून तर मी हे रेडी टू ईट आणि ह्या गोष्टींचा पर्याय लोकांसमोर ठेवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो खर्च आहे महिन्याला, खर्च समजा भाड्याने असेल तर किती भाडं आहे, इलेक्ट्रिसिटी किती लागणार आहे, ह्या फिक्स कॉस्ट ज्याला म्हणतो, लेबर किती लागणार आहे, ते गुणिले तुम्ही सरळ त्याला तुम्ही गुणिले 3 पट करा. म्हणजे तुमचा 25,000 रुपयेचा खर्च आहे तर 75,000 तुमचा धंदा झालाच पाहिजे. 75,000 झाला पाहिजे तर त्याच्यामध्ये पर डेचा धंदा आहे तो माझा 2-2.5 झालाच पाहिजे. 2-2.5 होत असताना समजा तुम्ही चायनीज असेल किंवा मिसळपाव असेल किंवा काय असेल किंवा वडापाव असेल तर माझे 2,500 रुपयात किती वडापाव गेले पाहिजेत, किती मिसळी गेल्या पाहिजेत, त्या जाणार आहेत की नाही, हे कट टू कट डे टू डे कॅल्क्युलेशन करावं आणि मग याच्यामध्ये पडावं. नाही तर लोक कर्ज काढतात, डेकोरेशनला पैसे घालवतात, नको त्या वस्तू विकत आणतात ज्याला आपण भांडीकुंडी म्हणतो ते, आणि ह्या नको त्या वस्तू कुणीतरी सांगतं आणतात. अरे मेनूमध्ये हे टाका, हां टाकलं, मेनूमध्ये ते टाका, टाकलं. आणि होतं काय की त्यावेळेस त्या गोष्टी जर मेनूमध्ये असून अवेलेबल नसतात आणि तुमचा खर्च वाढत जातो आणि मग तुमच्याकडे रॉ मटेरियल आणायलाही पैसे नसतात. त्यामुळे तयारी जी आहे ती 6 महिन्याची असावी की माझा शून्य धंदा असला तरीसुद्धा मी हे सस्टेंड करेल, तरच त्याने हॉटेल सुरू करावं. सण काढून ऋण करू नये, म्हणजे ऋण काढून सण करू नये हे माझं म्हणणं आहे. बरोबर सर. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, म्हणजे एक कानमंत्र काय द्याल? अच्छा, बघा सगळ्यात महत्त्वाचं की मला घरामध्ये जेवण बनवायला आवडतं. घरामध्ये मी छान छान पास्ता बनवते, मी बर्गर बनवते, म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंटला जाऊ इच्छितो किंवा इच्छिते. ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. मुळात याच्यात मला करिअर करायचं आहे की नाही, करिअर हा वेगळा प्रश्न आहे. पॅशन इज डिफरंट, प्रोफेशन इज डिफरंट. त्यामुळे प्रोफेशन म्हणून घेताना, स्वतःचा व्यवसाय म्हणून घेत असताना की मला याच्यामध्ये 12, 14, 15 तास काम करायची माझी तयारी आहे की नाही. दुसरी गोष्ट, याच्यात फक्त जेवण बनवणं असंच नाही आहे. जेव्हा आपण हॉटेलबद्दल बोलतो तेव्हा याच्यामध्ये बाकीचे डिपार्टमेंट पण आहेत. सर्व्हिस आहे तो एक वेगळा आहे, फ्रंट ऑफिस आहे. जेव्हा तुम्ही पंचतारांकित हॉटेलबद्दल बोलता तेव्हा फ्रंट ऑफिस जे आहे ते वेगळं आहे. हाऊसकीपिंग एक वेगळं डिपार्टमेंट आहे. हॉटेल मार्केटिंग एक वेगळं डिपार्टमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला कुठे जायचं आहे त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट की याच्यामध्ये नक्की फक्त प्रत्येकाला कुकिंग आवडतं म्हणून मला हॉटेलमध्ये जायचं असं नाही आहे. कुकिंग आवडत असताना ते मला प्रोफेशनली मला कसं पुढे नेता येईल ह्या दृष्टिकोनातून तुम्ही 10 शेफ्सना भेटा. या क्षेत्रामध्ये 10 वर्ष 20 वर्ष ज्यांनी करिअर केलेलं आहे त्याच्यातलं तुम्ही कुणीतरी गुरु करा, मेंटॉर करा तुम्ही की बाबा नाही, हा माणसात
जे जो सक्सेस झाले ह्या माणसाचं जे आयुष्य आहे त्यातला भेटा तुम्ही, कोणी तुम्हाला नाही म्हणणार नाही. कसं केलं त्याने, कसं केलं हे करा. नुसतं वाचलं आणि कारण कसं आहे की मीडियामध्ये वगैरे ज्यांचे कॉलेजेस आहेत ते लिहितात हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सुवर्णसंधी अमुक तमुक, कारण त्यांना विद्यार्थी हवे असतात आणि ती भरभक्कम फीज घेतली जाते, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी करा की पहिल्यांदा त्या माणसांना भेटा. मग क्रूजमध्ये असतील बघा, हॉटेल मॅनेजमेंट करणारे क्रूजमध्ये जाऊ शकतात. तुम्हाला फक्त पगार दिसतो, कारण क्रूजमध्ये जो नोकरीचा बनतोय जो क्रूजमध्ये जातो त्याला नाही म्हटलं तर 50,000 60,000 रुपये स्टार्ट मिळतो. आपण फक्त तेवढंच ऐकतो, अरे बोटीवर गेलं की मला 50,000 रुपये सुरुवात मिळेल. पण ते 50,000 रुपयात मला काय काम करायचं आहे, ते मी किती वर्ष काम करू शकेल. बोटीमध्ये 58 वर्षापर्यंत रिटायरमेंट नाही आहे, नाही का. ते 35 38 40 वर्षापर्यंत ते घेतात. म्हणजे आज तुम्ही 22व्या 23व्या वर्षी समजा बोटीवर जायचं म्हटलात तर 10 वर्षानंतर माझ्याकडे काय पर्याय आहे ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. त्याच्यानंतर मी बिझनेस करेल, पण बिझनेस करण्यासाठी जी आपल्याकडे गुणवत्ता हवी ती गुणवत्ता आपल्याकडे आहे की नाही याचं स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि मग पुढे जावं. कोणाला वाटतं की परदेशात जायचं आहे, परदेशात एवढा पगार आहे, फॉरेनला एवढा पगार मिळतो, शेफ्सना तेवढा पगार मिळतो, पण परदेशात गेल्यानंतर तुमचा किती खर्च येणार आहे. तुम्हाला तिकडे गेल्यानंतर डॉलर्समध्ये पगार मिळतो. समजा आज इथे 25-30 हजार रुपयाची नोकरी असेल, तिकडे कदाचित तुम्हाला 1.5 लाख रुपये म्हणतील, पण त्या 1.5 लाखामध्ये तुम्हाला किती खर्च येतो, किती पैसे जमा होतात, तो विजा कुठल्या प्रकारचा आहे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या. ह्या सगळ्या जाणून घ्याव्यात. लोकांना भेटीगाठी घ्या, काही कॉलेजेसमध्ये किंवा कुठे जाऊन बघा, तिथल्या विद्यार्थ्यांना जे सक्सेस विद्यार्थी आहेत त्यांना भेटावं. आणि ज्यांनी 25 वर्ष 30 वर्ष आमच्यासारखे जे लोक आहेत आम्हाला भेटा तुम्ही, आणि मग ठरवा जायचं आहे की नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पहिल्यांदा स्वतः त्या गोष्टींचा स्वतःच अभ्यास करा. इंटरनेट आहेच तुम्हाला, बरोबर आहे. शिवाय तुम्हाला माध्यमांमुळे तुम्हाला खूप सारे शेफ्स मिळतात, शेफ्स, आणि हे त्यांना तुम्ही रिक्वेस्ट पाठवा, क्वेश्चन्स पाठवा, ते मदत करतील तुम्हाला. आणि मगच पुढे जा. कोणाच्या तरी जाहिरात बघून जाऊ नका, एवढंच मला कळकळीचं म्हणणं आहे. नक्कीच सर, तुम्ही अतिशय योग्य आणि असं मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आणि तुमच्याही चॅनलचे खूप आभार ज्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली आणि प्रसारित केली. सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार, मी सौ शिल्पा गावडे. मी मुलुंड ईस्ट इथे राहते, मुंबई. मी हाऊसवाईफ आहे. माझा व्यवसाय आहे बेबी सिटिंग. मी गेली 10 वर्ष बेबी सिटिंग करत आहे आणि त्याचबरोबर छोट्या मोठ्या मी जेवणाच्या ऑर्डर्स पण घेते. आणि त्याचबरोबर फेसबुकच्या माध्यमातून मला चेतक सरांची ओळख झाली आणि मी ऑनलाईन कोर्स चालू केला. कोर्सच्या माध्यमातून मला अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी शिकता आल्या आणि माझा आत्मविश्वास वाढला. थँक्स टू चेतक सर.